आजची यशोगाथा ही छत्तीसगड येथील भिलाई जिल्ह्यातील महिला शेतकरी दुर्गा यांची आहे। त्यांनी आपल्या 6.5 एकरात दुर्गा फार्म्स नावाने एक अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित अशी फळबाग आणि फुलांची शेती मोठ्या प्रमाणात करत आहेत। त्यांनी या दुर्गा फार्मची सुरुवात 2022 मध्ये केली। सुरुवातीला त्यांनी लिंबू आणि त्यानंतर मिश्र फळांचा विभाग तयार केला। एकूण 6.5 एकर जमिनीपैकी 2 प्रकल्प त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत। लिंबू लागवडीसाठी बालाजी नावाची जात लावली आहे। या लिंबाचे उत्पादन 3ऱ्या वर्षापासून सुरू होत असून 10 बाय 10 फूट अंतरावर लागवड केली आहे। फळबागेमध्ये पपई, आंबा, चेरी, पिस्ता, अवाकॅडो, वॉटर ॲपल अशा फळांची लागवड केली आहे। त्यांना पपईचं उत्पादन अतिशय चांगलं झालं असून आतापर्यंत 1000 किलोपेक्षा जास्त पपईची काढणी केली आहे। या फार्ममध्ये आंब्याच्या 15-20 विविध जाती असून मुख्यतः तैवान, बस्तर, पुनासा यातून जास्त उत्पादन निघतं। त्याचबरोबर फुलांच्या शेतीमध्ये झेंडू, गुलाब, रजनीगंधा, शेवंती आणि भाज्यांमध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी यांची लागवड केली। या संयुक्त शेतीसाठी लिंबू आणि इतर फळांची रोपे त्या आंध्र प्रदेशातून मागवतात। या संयुक्त शेतीसाठी त्या ठिबक सिंचन आणि मल्चिंग पद्धतीचा वापर करत असून गरजेनुसार खत आणि कीटकनाशकाचा वापर करत असल्याचं त्या सांगतात। या एकत्रित शेतीबद्दल दुर्गा सांगतात की कमी जागेतील शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच पिकावर आधारित न राहता 2-3 वेगवेगळ्या पिकांच्या जातींचा प्रयोग करावा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या संयुक्त शेतीबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।